नमस्कार 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 नमस्कार. माझे नाव श्याम राजपूत आहे बा. चित्रकार आहे मी. खानदेशहून आलोय आणि ते मुंबईत मी चित्र प्रदर्शन भरवलंय बरं. एक्झिबिशन. मोठे मोठे खेळाडू उद्योगपती ते भेट देऊन गेले तिथे. तुम्ही दोघं बी या बा भेट द्यायला. काय सेलिब्रिटी आले ना तर तेवढंच आमचं बी स्टेटस वाढतं ना हो. काय खानदेशात टॅलेंटची कमी नाही पण संदेश मिळत नाही ना हो. अक्कलपाड्याचे धरण आहे ना आमचं. त्या धरणासारखं आमचं टॅलेंट तुंबून राहिलेलं आहे. त्यामुळे ना पांचरा नदी आहे ना ती एकदम कोल्डी ठाक झालेली आहे. पण मी तिथून इथे आलोय. एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि या एक्झिबिशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं भलत 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 स्वागत आहे बा. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. तू पेंटर आहे का? हा मी पेंटर श्याम सुंदर. अरे बाला फक्त नाव सांग श्याम. सुंदर आहे का नाही ते मी ठरवतो. नाही हो म्हणजे कसं आहे असलं तरी ते नाव माझं घरच्यांनी ठेवलंय ते श्याम सुंदर. ते तेच राहणार आहे. हा तुम्ही कोण आहे? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक ॲरन खॅदर. फक्त नाव सांगायचं बाकीचे लोक ठरवतील. यातलं अरुण कदम एवढंच सत्य आहे. बाकी सगळा भ्रम आहे बरं. तुम्ही एक्झिबिशन बघायला आलेले? बघा ना सर. आस्वाद घ्या ना सर. अरे बालिके बाजूगिरी काय झालं? अरे आवरे पेंटिंग तिरक कशाला ठेवलं? वचलं परेल ना. आता पेंटिंग कसे टॅबलेट समजे आम्ही असं बघणार ना. अवघड तिरक मी सगळे कार्टन सरळ ठेवतो. काय करताय? असं व्यवस्थित. नाही स्टँड कशाला काढता? चित्र पडून जाईल ना. असं नका करू ना. तुम्हाला कळतं का तुम्ही कुठे उभे? पायावर. अहो तुम्ही गॅलरीत उभे ना. झालं ही गॅलरी आहे. आवर नाही बसवायचं रे. कपडे कुठं सगळ्यात घातले विक्री दिसते मला. मला सांग ही जर का गॅलरी असेल तर हॉल केवढा मोठा असेल? बघ तुला गॅलरी कन्फर्म करायची ना. इकडे एक मस्त रस्सी बांध ना त्याचे सगळे कपडे सुकत घाल. मग ही कन्फर्म गॅलरी होईल. फसवायचं नाही प्लीज. फसवायचं नाही. हो ही आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरी वसरे एक गॅलरी कन्फर्म होत नाही. आर्ट गॅलरी. तुम्ही ना माझं भलतं डोकं फिरवून राहिले गडा. मला भलता राग येऊन राहिलाय. हाताची बोट पण सडसड करतात बर का माझ्या. तुम्ही नेमन राहा. नीट एक्झिबिशन पाहा. काय एक महत्वाची व्यक्ती माझ्या एक्झिबिशनला भेट द्यायला येणार आहे. तर गुपचूप इथे उभं राहा तुम्ही. गुपचूप एकदम गुपचूप. हा Oh wow! What a composition! पेंटिंग पाहणार शिल्प. नाही हो नाही. हा तो माणूस आहे. बोलक शिल्प. नाही ते प्रेक्षक आहेत. चित्र पाहून आवाज झाले ते. अच्छा. बाय द वे तुम्ही श्याम सुंदर? येस सर. हॅलो माय सेल्फ अनमोल. बंबादानी सरांच्या ऑफिस मधून. अरे सर वेलकम. आय वॉज इगरली वेटिंग फॉर यू सर. सर दिस इज माय एक्झिबिशन सर. हा सर गेल्या 20 वर्षाची मेहनत आहे बरं का या पेंटिंग. आय वॉच फ्रॉम व्हेरी स्मॉल टाइम. एकदम स्मॉल टाउन एकदम दुर्लक्षित. धुळे यू नो धुळे नोबडी नोज इट ना सर. पण सर तिथे या पेंटिंगा काढल्या आहेत मी. अच्छा. बंबादानी साहेबांना या पेंटिंगा भलत्या आवडतील बा. नाही आणि एवढंच नाहीये. येत्या 15 तारखेला बंबादानी सरांची 25th अॅनिव्हर्सरी आहे. असं का? या मोक्यावर मॅम ना त्यांना सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून आम्ही पेंटिंग्स घ्यायला आलोय. आणि गंमत म्हणजे सरांनी एक बंगला सुद्धा घेतलाय मॉरिशस मध्ये. तिकडे मुरी मासा कुणाला पाहिजे? अरे मला बोल ना वाचार्या. अरे मोरी मासे मी तुला स्वस्तात देतो. तिकडे मालनला चल. पाटील आपला दोस्त आहे. सागली मासे फुकट देतो तुला. मोरी मासा नाही हो मॉरिशस म्हटले ते. मोरी भलतं डोकं फिरून राहिले बरं माझं. मी खूप मारीन तुम्हाला.
लक्षात ठेवा. गुपचूप गुपचूप थांबा तुम्ही इथे. सर सर तुम्ही ते मॉरिशसचं काय म्हणत हा, तर त्या मॉरिशस येथे घेतलेल्या बंगल्यामध्ये ठेवण्यासाठी पेंटिंग्स पाहिजेत. असं का? आणि त्या पेंटिंग्स निवडण्यासाठी मला पाठवलं. वा, वा, वा. आय हर्ड अबाउट यू. असं का? म्हणजे मी ऐकलंय की तुमचे पेंटिंग्स फार इम्प्रेसिव्ह असतात. म्हणजे मुळात त्याच्यातला रॉनेस भिडतो म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. अरे वा वा, Yeah. धन्यवाद धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण पेंटिंग्स बघूयात. हा सर 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 हॅव अ लुक ॲट दिस पेंटिंग सर. Oh. This is rainbow of clouds. Rainbow of clouds. It is the combination of nature and moods. अमेझिंग अमेझिंग. मी इम्प्रेस झालोय. वा वा वा. म्हणजे काय याचं खासियत काय याची? तुम्हाला सांगू का सर, ही नुसती पेंटिंग नाही आहे. याच्यातून अशी पॉझिटिव्ह ऊर्जा येते बरं का. पॉझिटिव्ह ऊर्जा आमच्या सारख्या आहे ना, आमच्या सारख्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांसाठी हा म्हणजे आशीच्या किरण आहे, किरण. तुम्ही बघा एकदा याच्याकडे. एक्सलंट एक्सलंट. येते ना पॉझिटिव्ह ऊर्जा. येस येस येस. काय कॉस्ट आहे याची? तुम्ही ठरवा. अच्छा, म्हणजे मी गेस करा. एक मिनिट जरा. जर मला बरोबर कळते आणि मी चुकत नाहीये, 5 लाख. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, मला खरंच कल्पना नाही, म्हणजे अंदाज नाही, पण तरी मी प्रयत्न करतोय. 7 लाख. गचकून जाईल. आता वाढवू नका. आता वाढवू नका. 7 लाख डन. चालेल चालेल. ओके, 7 लाख डन. मी चेक देतो. अरे वा, मस्त हत्तीचं चित्र काढलं ना. येस. काय म्हणाला? हे चित्र बघा ना, हत्तीचं मस्त काढलंय नाही. नाही ते हत्तीचं चित्र नाहीये, ते रेनबो ऑफ क्लाउड्स. तेच बोलतोय, थोडं अर्धवट आहे चित्र, पण हे हत्तीचं चित्र आहे. एक मिनिट. हा, तुम्हाला हत्ती दिसतोय? हत्ती. हत्तीचे पोट कुठे आहे दाखवा बरं. मग मी तेच बोलतो ना, पोट कारलाच नाही. अर्धवट आहे ना हे हत्ती. हत्ती काढलाच नाही तर कुठून दिसेल हत्ती? अरे भाले, म्हणे इकडून दिसतो हत्ती. असं आहे बघ, इकडून दिसतोय का? कुठे हत्तीचे सोंड कुठे दाखवा बरं. अरे सोन तू कारलीच नाही, अर्धवट काढलं ना ते हत्तीचे चित्र. पण हत्तीचे सोंड दिसत नाही, हत्ती कसा दिसतोय हो तुम्हाला? तेच सांगतो ना मी, तू अर्धवट चित्र काढलं ना रे बाला. हत्ती नाही काढलाय ना मी पण. मी काय हत्तीचे डोळे नाही? हत्तीचे डोळे आहेत? कुठले? हे का? हे 2 टिंब म्हणजे हत्तीचे डोळे एवढेच आहे. ते आता त्यांनी बंद केले असतील, पण मला हत्तीचे डोळे वाटते. एक मिनिट. त्यांनी डोळ्यांचा मुद्दा काढला खरा, पण मला सुद्धा तो आता अर्धवट चुकलेला हत्ती दिसायला लागला. नाही हो साहेब नाही. ऐका ना. हत्ती त्या माणसाच्या डोसक्यात आहे हो, आणि त्याच्या डोसक्यातलं चित्र मी कशाला काढेन? अरे हो तुम्ही बाई ना, तुला असा शपारून काढीन ना मी. तू डांगे निघी जाय आता, नाही तर तुला तोडीत टाक सुरे. मिस्टर श्यामसुंदर, तुम्ही गेस्ट बरोबर असं बोलताय? नाही ना हो, तो गेस्ट नाही आहे, तो टाइमपास करायला आलेला आहे. मी टाइमपास करायला आलो? मी रसिक आहे ना पेंटिंगचा, म्हणून इकडे आलोय ना. टाइमपास करायचं असतं, यांच्यासारखी ऍक्टिंग केली नसती. नाही ते काही का असे ना, पण तुम्ही असं कोणाशी वागू शकत नाही. हे बघा, त्यांना जे वाटलं त्यांनी सांगितलं की नाही. जर कोणा एका सामान्य माणसाच्या नजरेला या चित्रात हत्ती दिसत असेल, तर बंबादानी सरांच्या सुद्धा नजरेतून तो सुटणार नाही, कारण ते सुद्धा इतकेच दर्दी आणि रसिक आहेत. कळतं तुम्हाला? आणि सामान्य माणसाच्या सूचनांना ते नेहमीच प्राधान्य देत आले. कळतं तुम्हाला? आणि असा न काढलेला हत्ती त्यांच्या दिवाणखान्यात नेणं म्हणजे त्यांची फसवणूक आहे का नाही? करेक्ट, म्हणजे 100%. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, म्हणजे त्याचा बघा ना अवयवच काढलेला नाही पुढचा. काय? हत्तीचा अवयवच काढलेला नाही आहे. एखादा राहिला असता आपण काढू शकतो, पण सगळेच अवयव काढलेले नाही आहे. तुम्हाला हत्ती दिसतोय ना याच्यात? हो. पण अवयव नाही ना त्याचे. बरोबर. मी 2 मिनिटात काढून देतो ना सर. अवयव 2 मिनिटात काढून देतो. एकच मिनिट. वा, म्हणजे तुम्ही आता लगेच 2 मिनिटात हे बघा चित्र करायचे. उत्स्फूर्तपणे जमलं पाहिजे नाही का? ही पाठ आहे हत्तीची. हे बघा या अशा टांगा आहेत त्याच्या, अशा. आणि ही बघा, ही इकडे अशी मोठी सोंड काढली बा. ओके. आणि हे हा त्याचा डोळा आहे, डोळा. अरे बाले शेपूट नाही करली. डॉबरमॅन हत्ती येतो.
मेहनत की. यो यो हत्ती डॉबरमॅन काढतो शेफ्टी पाहिजे ना. काढतो घे रे. नाईस सर नाईस. सर आता चांगलं वाटतंय हो, तुम्हाला? आता चांगलं वाटतंय. हे चित्र घेणार मग तुम्ही? नक्की घेणार. मी लगेच चेक घेतो. अरे वा घ्या. नाही पण मला त्याआधी सरांचा अभिप्राय घ्यावा लागेल. सर आहे का बरोबर? नाही ऍक्च्युली काय झालं म्हणजे आधीचं चित्र जे मला थोडंसं ओके वाटतं म्हणजे ज्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे येत होते. हे हत्तीचं चित्र काढल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येतच नाही. आणि ऍक्च्युली कसं आहे हत्तीचे चित्र काढल्यामुळे आता काय झाले हत्ती तिथं माती झाले. माती झाली. अरे माती तू केली रे. तू हत्ती काढायला सांगितलं ना रे. आणि तू असं बोलतो का रे? अरे तुझा तोंड आहे का कचरा कुंडी आहे रे? सॉरी मिस्टर श्यामसुंदर. सॉरी आम्ही हे चित्र नाही घेऊ शकत. आपण पुढचं चित्र पाहूया प्लीज. ओके सर. चला सर. हा चला. तू कुठे चला रे? तुझ्या डोक्यात अजून असा एखादा बेडूक असेल डुक्कर असेल तो चित्रात घालशील रे. तू नको एवढं भाऊ. नाही श्यामसुंदर त्यांना माझ्याबरोबर घ्यावं लागेल. म्हणजे कसं मला असं वाटतं की त्यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे. त्यांना सगळं कळतंय आणि ते माझ्याबरोबर असतील तर मला मदत सुद्धा होईल. सर तुमची काही हरकत असेल तर प्लीज मला जॉईन. एक्स्ट्रीमली आय एम कमिंग प्लीज. Sir, have a look at this painting, sir. Oh. This is the collage of complex minds. सर तुम्ही पेंटिंग बघा ना सर. काय पेंटिंग आहे सर. मनाची जी गुंतागुंत आहे ना ती दिसते हो या चित्रातून. म्हणजे असं आहे ना माणूस किती असं नात्यांमध्ये घट्ट बांधला गेलाय ते दिसतं या चित्रात. अप्रतिम निव्वळ सुंदर. काय थॉट आहे. वा. याची काय कॉस्ट आहे? तुम्ही ठरवा सर. पुन्हा मीच. ओके 7 लाख. डन करून टाका. ओके. नाही म्हणजे कसं असलं काहीतरी बंबादानी सरांना घेऊन गेलो तर ते सुद्धा खुश होतील. ओके चल. अरे कुर्ले केसाचं वीग आहे. कुर्ले केसाचं वीग आहे. चित्रपटात नाही काय जे टकली लोक असतात कारण एक्स्ट्रा वीग लावतात ना कुर्ले वीग आहे. तोंडाला येईल तर बोलू नको रे. 1 वर्ष लागलं हे चित्र काढायला. अरे बच्चाऱ्या माझा 2 वर्षाचा पोरगा तो दिवसभर वही घेऊन असं गुलगुल असं गुंतवून करत असत. अरे तुम्हाला किती पाहिजे मांजे घरी चला. माझा पोरगा असं गुलगुल गुंतागुंती सायले काढून देतो. 100 नाही तर 50 रुपयाला मी तुम्हाला देऊन टाकते चित्र. 150 रुपये. अरे तुझ्या तोंडाला कुलूप लावणार रे. आग लागली रे तुझ्या तोंडाला. नाही 1 मिनिट. त्यांचा जर 2 वर्षांचा मुलगा हे चित्र काढू शकत असेल तर मी याच्यासाठी 7 लाख रुपये देऊच शकत नाही. म्हणजे हे आमच्या बंबादानी सरांना फसवण्यासारखं होईल. नाही ना बहुमूल्य चित्र आहे हो सर. याच्या प्रत्येक स्ट्रोक मागे थॉट आहे क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. एक्सक्यूज मी म्हणजे आय एम सजेस्ट यू म्हणजे मी सुचवू का तुम्हाला? ऍक्च्युली तुमची काय म्हणजे तसं काय म्हणजे फार संबंध नाही पण तुम्ही बोला असाल तर मी सुचवतो. नाही सर तुम्ही मला सुचवाच. मी म्हटलंच त्यांना की तुमच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे. मला त्याचा फायदा होईल. प्लीज सुचवा. म्हणजे कसं आहे की असे 2 स्ट्रोक असे क्रॉस मारले ना तर असे 4 भाग होतील आणि 4 भाग झाल्यामुळे असे 4 मेंदू होतील आणि 4 मेंदू झाल्यामुळे जी मनाची गुंतागुंती जी आहे म्हणजे जे अतूट नातं जे आहे ते घट्ट नातं ते याच्यात क्लिअर होऊ शकतं. नाही मला नेमकं कळत नाही. तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल? मी ओके प्लीज. अरे बाला केस कुठे आहे? अरे उलटा धरला ना रे ब्रश तू उलट्या डोक्याच्या. नाही पण हुशार माणूस आहे. एक्सलंट. काय हाताला वळण आहे. वा. खरंच सर 2 स्ट्रोक मुळे ना त्याचा लुकच बदलला. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. तुम्ही घेणार आहे सर आता मी ते घेऊ शकतो का? ऍक्च्युअली काय झालं माहिती काय या 2 स्ट्रोक मुले आतलं जे आधी जी मनाची गुंतागुंती होती ना ती क्लिअर होत नाही आणि जे अतूट घट्ट नातं जे काही हो ना ते एकदम चुकलं हो ना? या 2 स्ट्रोक मुले.
या 2 स्ट्रोक मुळे चुकलं हा असं चुकलं. अरे तू चुकवलं ना रे तू, आणि एवढ्या काय पलट्या मारतो रे. अरे सलड्या तू रंग बदलतो. श्यामसुंदर, बिहेव युअर सेल्फ. तुम्ही यांच्याशी असं बोलू शकत नाही. अरे काय बोलू शकत नाही. माझ्या चित्रावर वेगवेगळे प्रयोग करून राहिला ना. हा म्हणजे ऍक्च्युली प्रयोग करायला पाहिजे, पण प्रयोग येऊ फसले थोडस. माणूस आहे ना, प्रयोग फसणार आहे, पण संकल्प आपण सोडतं कामा नये. वाह वाह, किती सहज एवढा मोठा विचार सांगितला यांनी. प्रयोग, श्यामसुंदरजी, प्रयोग ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. हो, तुम्हाला काही अक्कल आहे का? स्वतःच्या डोकं वापरा ना कधीतरी. या बिंडोकच्या डोक्याने काय चालता हो तुम्ही? श्यामसुंदर, तुम्ही मला सुद्धा त्यांच्यासारखं ओरडताय. मी बंबादानी सरांचा माणूस आहे, लक्षात घ्या. बंबादानी सरांचा माणूस आहे. बंबादानी केला खड्ड्यात रे. अरे बंबादानी सरांच्या बघा, तुम्ही माणूस या भाषेत बोलू शकत नाही. एकतर तुमचं दोडे, चित्र हे सगळं आम्ही सहन करू शकतो, पण हे असं नाही. हे जास्त होत आहे, हे जास्त होत आहे. प्लीज माइंड युअर लँग्वेज श्यामसुंदरजी. काय माइंड युअर लँग्वेज? काय माइंड युअर लँग्वेज? तुमच्यामुळे माझे सगळे चित्र खराब झाले, माहितीये का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ब्लेम करताय? हो. हे बघा, तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. बघा, मला किंमत मोजावी हो, हो, लागेल. हो. अरे तुम्हाला हा आवडतो ना? हा आवडतो ना? हा, याला चाटा तुम्ही. हा, याच्या मक्कू घ्या. मी खानदेशात जाईन, तिथे रस्त्यावर हत्ती काढीन आणि तिथे पैसे गोळा करीन मी. आणि माझे हे चित्र आहे ना, फुकट घ्या तुम्ही, फुकट. सरका मक्कू. हा, ते मुक देऊन गेलं तुम्हाला. डिस्गस्टिंग पीपल. स्वतःला आर्टिस्ट म्हणून घेतात. डोंट वरी, डोंट डिस्टर्ब यू. येस, दिस इज माय कार्ड. बाजूला माझं एक्झिबिशन आहे. बहुतेक तिकडची चित्र तुम्हाला आवडती. प्लीज कम. तिकडे एक्झिबिशन आहे? कोण आहात तुम्ही? मी थोर कॉमेडी चित्रकार चित्र मावरा. चित्र मावरा? हा, ते काय ऍक्च्युली मी मावऱ्याचं चित्र काढतो ना, म्हणून मी आहे चित्र मावरा. ओ आता तुमचा आवरा.